नमस्कार मित्रांनो, आज पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे। आज मी तुम्हाला एका अशा ठिकाणी घेऊन जाणार आहे ज्याचं नाव ऐकून प्रत्येकाच्या चेहऱ्यावर एक गोड स्माइल येतेच। आज आपण बघणार आहोत मुंबईच्या सर्वात पॉश आणि सुंदर भाग म्हणजेच मलबार हिल। अनेक जण म्हणतात मुंबईत फक्त गर्दी असते, पण आज मी तुम्हाला मुंबईची अशी एक शांत आणि सुंदर बाजू दाखवणार आहे जिथे आल्यावर तुमचा पाय इथून निघणार नाही। हा व्हिडिओ खूपच मजेदार आहे, त्यामुळे शेवटपर्यंत माझ्यासोबत नक्की व्हिडिओ पहा। हे जे तुम्ही बघत आहात ते आहे मुंबईचं अतिशय प्रसिद्ध असं हँगिंग गार्डन। तुम्हाला माहित आहे का, हे गार्डन 1881 मध्ये बनलं होतं। म्हणजे विचार करा किती जुना इतिहास आहे याला। आणि याचं सगळ्यात भारी वैशिष्ट्य म्हणजे काय माहितीये तुम्हाला? ही बाग जमिनीवर नाही तर एका मोठ्या वॉटर रिझर्वायर म्हणजेच पाण्याच्या टँकवर बसवलेली आहे, म्हणूनच याला हँगिंग गार्डन असे म्हणतात। इथे आल्यावर आजूबाजूला नजर जर टाकली ना तर फक्त हिरवळ आणि रंगीबेरंगी फुलांचे ताटवे पाहायला मिळतात। How beautiful. These flowers are so वेगवेगळ्या vibrant. प्रकारच्या सुंदर फुलांच्या वनस्पती आणि गुलाबांच्या बागा इथे मनाला अतिशय प्रसन्न करतात। ड्रोनने तुम्ही हा पूर्ण जो गार्डन आहे तो बघू शकता। सकाळी आणि संध्याकाळच्या वेळी इथे येऊन वॉक करण्यासाठी किंवा जॉगिंग करण्यासाठी लोकांची मोठी गर्दी असते। आजूबाजूला पसरलेली ही शांतता आणि चालण्यासाठी बनवलेले हे मस्त ट्रॅक, इथे आल्यावर ना थकवा कुठल्याच्या कुठे पळून जातो। लहान मुलांसाठी तर खेळायला भरपूर मोकळी जागा आहे। आणि इथे ही झाडं तुम्ही पाहताय ना, त्यांना हत्ती, जिराफ आणि वेगवेगळ्या आकारात इतक्या सुंदरपणे कातरले ना की लहान मुलं तर काय, मोठे सुद्धा वेडे होतात। ये कितने बड़े हैं? आणि इथून बाजूला दिसणारा हा अथांगचा अरबी समुद्र, वाऱ्याची ती थंड झुळूक अंगावर आली की मनातील सगळा ताण क्षणात नाहीसा होतो। तर चला मित्रांनो, आता आपलं हँगिंग गार्डन सगळं बघून झालेलं आहे। आता आपण इथून थोडंसं पुढे चाललोय आपल्या दुसऱ्या डेस्टिनेशनकडे। म्हणजेच आपलं दुसरं डेस्टिनेशन जे आहे ते कमला नेहरू पार्क। तुम्हाला माहिती आहे का मित्रांनो, हे जे दोन्ही पार्क आहेत ना अगदी समोरासमोर आहेत। म्हणजे चालत जर म्हटलं ना तर अगदी 2 ते 3 मिनिटाचा रस्ता आहे। हा रस्ता इतका स्वच्छ आणि सुंदर आहे ना, इथून चालताना अजिबात कंटाळा येत नाही। बाजूला मोठे हिरवेगार वृक्ष आहेत आणि मुंबईच्या या शांत रस्त्यावर चालण्याचा अनुभव काही वेगळाच आहे। कमला नेहरू पार्कच्या आतमध्ये आल्यावर तुम्हाला दिसेल की इथे फिरण्यासाठी आणि शांत बसण्यासाठी खूप सुंदर जागा आहेत। बागेमध्ये हिरवळ किंवा आजूबाजूला बनवलेल्या बाकड्यांवर म्हणजेच बेंचेसवर कुटुंबियांसोबत किंवा मित्रमैत्रिणींसोबत गप्पा मारण्याचा आनंद मात्र वेगळाच असतो। आता हे जे तुम्ही बघताय ना ते कमला नेहरू पार्क मधील सर्वात फेमस अशी जागा आहे, ज्याला आपण बूट हाऊस किंवा जुन्या गोष्टीतलं चपलांचं घर असे म्हणतो। जी लोक ही व्हिडिओ पाहतात त्यापैकी भरपूर जणांना माहिती असेल की लहानपणी आपण पुस्तकांमध्ये किंवा गोष्टींमध्ये जी चपलांच्या आकाराची घरात राहणाऱ्या एका म्हाताऱ्या आजीची गोष्ट वाचली होती बघा, ती हुबेहूब ही इथेच उभी आहे। या बुटावर चढून फोटो काढल्याशिवाय कुणाचं समाधान मात्र होत नाही। आणि मी सुद्धा इथे आल्यावर लहान मुलांसारखी खुश नेहमीच होते। पंडित जवाहरलाल नेहरू यांच्या पत्नी कमला नेहरू यांच्या नावावरून या पार्कचं नाव ठेवण्यात आलेलं आहे। आणि या पार्कच्या कट्ट्यावरून समोर पाहिलं तर काय दिसतं माहितीये का तुम्हाला? इथून जर तुम्ही खाली पाहिलत ना तर दक्षिण मुंबईचा क्वीन नेकलेस ज्याला म्हणतात ना तो इथून दिसतो। आणि रात्रीच्या अंधारात तर समुद्र किनाऱ्यावर कोणीतरी सोन्याचा किंवा मोत्यांचा हार घातलाय असं एकदम दिसतं। तर चला मित्रांनो, आता आपले दोन्ही डेस्टिनेशन आहे ते फिरून झालेले आहेत आणि पोटात मात्र आता कावळे ओरडायला सुरुवात झाली आहे। आता इतकं फिरलं म्हणजे साहजिकच आहे की आपल्याला भूक तर लागणारच। तर मलबार हिल आणि ग्रँड रोडच्या आजूबाजूचा परिसर हा त्याच्या अप्रतिम आणि चवदार स्ट्रीट फूडसाठी खूपच प्रसिद्ध आहे। जर तुम्ही कधी या भागात आलात तर इथला म्हैसूर डोसा आणि विविध प्रकारच्या खमंग चाट याचा आस्वाद मात्र नक्की घ्या।
इथले प्रसिद्ध सँडविच आणि ज्यूस सेंटर्स खूप जुने आणि लोकप्रिय आहेत. आणि हो, जर तुम्हाला पारंपरिक मुंबईकर स्ट्रीट फूड खायला जर आवडत असेल ना, तर मलबार हिलच्या जवळ असलेल्या चौपाटीवर मिळणारी गरमागरम भेळपुरी, पाणीपुरी आणि पावभाजी खायला मात्र विसरू नका. इथे फिरताना ही खाण्याची मजा काही वेगळीच असते. गावाकडून किंवा बाहेरून मुंबईत येणाऱ्या प्रत्येकाने आयुष्यात एकदा तरी मलबार हिलवर, हँगिंग गार्डनवर आणि कमला नेहरू पार्क आणि इथल्या खाण्यापिण्याचा आस्वाद मात्र नक्की घेतला पाहिजे. चला मित्रांनो, दोन्ही डेस्टिनेशन मी दाखवले तुम्हाला. खाण्यापिण्याची कोणते स्ट्रीट फूड्स आहेत ते देखील सांगितलं. पण आता तुमच्या मनामध्ये हा प्रश्न नक्कीच आला असेल की अरे वा, जागा तर खूप सुंदर आहे, पण इथे पोचायचं कसं? तर काळजी करू नका. मुंबईत कुठेही जायचं म्हटलं की वाहतुकीचे अनेक पर्याय अगदी सहज उपलब्ध असतात. तर चला मी तुम्हाला सांगते की इथे कसं पोहोचायचं. आता जर तुम्ही लोकल ट्रेनने इथे येणार असाल तर सेंट्रलला किंवा हार्बर किंवा वेस्टर्न लाईनवरून तुम्हाला ग्रँड रोड किंवा मुंबई सेंट्रल या रेल्वे स्टेशनवर उतरायचं आहे. स्टेशनवरून बाहेर पडल्यानंतर तुम्हाला हँगिंग गार्डन किंवा कमला नेहरू पार्कसाठी सहजच टॅक्सी किंवा बसेस मिळून जातात. स्टेशनपासून या ठिकाणाचे अंतर साधारण 15 ते 20 मिनिटाचे आहे. जर तुम्ही थेट टॅक्सीने किंवा ओला उबर सारख्या कॅबने येणार असाल ना, तर तुम्ही थेट हँगिंग गार्डन किंवा मलबार हिल किंवा मग कमला नेहरू पार्क असे त्या मॅपवर टाकू शकता किंवा त्या टॅक्सीवाल्याला सांगू शकता. मुंबईच्या कोणत्याही भागातून टॅक्सी करून तुम्ही अगदी आरामात थेट या पार्कच्या गेटपर्यंत पोहोचू शकता. मुंबईची शान असलेल्या बेस्ट बसने जर प्रवास करायचा असेल तर ग्रँड रोड किंवा चर्नी रोड स्टेशनवरून मलबार हिलकडे जाणाऱ्या बसेस, उदाहरणार्थ बस क्रमांक 50 किंवा इतर स्थानिक मार्गावरून पकडून तुम्ही अगदी कमी खर्चामध्ये इथे येऊन पोहोचू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला माझी ही छोटीशी मुंबईची सफर कशी वाटली कमेंट्समध्ये सांगायला विसरू नका. जर तुम्ही कधी मुंबईला आला असाल तर या जागेला मात्र नक्की भेट द्या. इथले स्ट्रीट फूड खायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये मला सांगा की तुम्हाला काय काय आवडले. आणि आजचा मात्र व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, आपल्या मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा. कोणीही चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला मात्र सबस्क्राईब करायला विसरू नका. लवकरच भेटूया अशा एका नवीन आणि सुंदर ठिकाणी. तोपर्यंत बाय बाय.